पुढे आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलोय एका ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी. तुम्ही पाठीमागे तुम्हाला दिसत असेल लाल महाल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि एकंदरीत लाल महाल म्हटलं की शाहिस्तेखानाचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. तर त्याला आपण मेन गेटमधनं, हा जो तुम्हाला दिसतोय हा मेन गेट आहे, या मेन गेटमधनं आपण आतमध्ये जाऊया. आणि जे काही शिवाजी महाराजांचे जे संग्रहालय आहे या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते, ते संग्रहालय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग मित्रांनो, पायऱ्या चढताना उजव्या बाजूला चपला आणि बूट स्टँडची व्यवस्था केलेली आहे. महालांचं पवित्र राखण्यासाठी आपण आपले बूट चपला येथेच काढून ठेवूयात. मित्रांनो, बूट काढून आपण जसे लाल महालाच्या अंगणामध्ये येतो तसे समोरच एक अत्यंत भव्य, दिव्य आणि जिवंत शिल्प आपले लक्ष वेधून घेते. या शिल्पात बालेशिवराय हातामध्ये सोन्याचा नांगर धरून उभे आहेत आणि मासाहेब जिजाऊ त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या शिल्पाकडे रोखून पाहताना इतिहास डोळ्यासमोर जिवंत होतोच. जेव्हा पुण्याच्या भूमीमध्ये मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवून उद्ध्वस्त केली होती, तेव्हा याच भूमीला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी मासाहेब जिजाऊंनी बालेशिवांच्या हाताने पुण्याच्या मातीत सोन्याचा नांगर फिरवला होता. मित्रांनो, राजमाता जिजाऊ आणि बालेशिवांचे हे शिल्प न्याहाळून जसे आपण महालाकडे जातो, आपल्याला महालाच्या दोन्ही बाजूला घोड्यावर स्वार असलेले सुरू मावळे पाहायला मिळतात. मित्रांनो, ही मावळे जिथे कोणाच्या स्वागतासाठी उभे नाहीत, तर त्यांच्या हातातले शस्त्र आणि चेहऱ्यावरील करारी बाहू पाहून असे वाटते की ते आजही या ऐतिहासिक लाल महालाला कडक पहारा देत आहेत. मित्रांनो, त्या शूर मावळ्यांना आपण पाहत लाल महालाच्या मुख्य दालनात प्रवेश करतो. या दालनात पाऊल टाकतात समोरच आपल्याला दर्शन होतं ते साक्षात स्वराज जननी मासाहेब जिजाऊ यांच्या अत्यंत सात्विक आणि तेजस्वी पुतळ्यांचे. ज्या माऊलीने या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष दिला, ज्यांनी बालशिवावर पराक्रमाचे आणि न्यायाचे संस्कार केले, त्या मासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभं राहून डोळे कृतज्ञपूर्वक भरून येतात. मित्रांनो, ही केवळ साधी चित्रे नाहीत, तर या दालनात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घडलेले संपूर्ण सुवर्ण इतिहास जवळून पाहायला मिळतो. शिवनेरी किल्ल्यावर झालेला जन्म, बालपणी मिळालेले संस्कार, रायगड शहरावरील शिवराजाची शपथ, गड किल्ल्याची मोहीम, राजाभिषेक सोहळा आणि थेट त्यांच्या मृत्यूपर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रसंग येथे अत्यंत देखण्या चित्राच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी मासाहेब जिजाऊ आणि बालेशिवराजे यांच्या राहण्यासाठी या महालाची उभारणी केली होती. मुघलांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेलं पुणे शहरांचे पुनर्जीवन करण्यासाठी हा महाल बांधला गेला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यानंतर शिवरायांच्या बालपणाचा बराच काळ याच महालात गेला. जिजाऊ मासाहेबांनी शुभावर राजनीतीचे, युद्धाचे आणि संस्काराचे पहिले धडे याच महालास दिले. इसवी सन 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज याच महालात राहत होते. मित्रांनो, 5 एप्रिल 1663 ती काळरात्र महालावर ताबा मिळवून बसलेला मुघल सरदार शाहिस्तेखानावर शिवरायांनी गनिमी कॅवाने सर्जिकल स्ट्राईक केला. जीवाच्या आकांताने खिडकीतून पळणाऱ्या खानाची 3 बोटे शिवरायांनी याच महालात छाटली होती. पण मित्रांनो, मूळ महाल काळाच्या ओघामध्ये नष्ट झाला असला तरी 1988 मध्ये पुणे महानगरपालिकेने याच जागेवर मूळ रचनेवर आधारित हा भव्य महाल पुन्हा दिमाखात उभा केला. चला तर मग मित्रांनो, शिवरायांचा धगधगता पराक्रमाचा इतिहास ऐकून तुमचा ओर नक्की भरून आला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एक नवीन ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.